शेतकरी बांधवांनो, सद्यस्थितीत ऊस पिकाची निरीक्षणं घ्या. आता आम्ही CHMS अनुषंगानं इथं निरीक्षण घेतलं तर जसं पानाच्या खाली आपण बघताय की हा जो काही कीटक आहे तर हा कीटक आहे ऊस पिकामधील पायरीला. आणि हे जे काही प्रमुख कीट जी काही आहे ऊस पिकामधली तर ह्याचा हा बाल्यावस्था आपण म्हणता येईल. तर ह्या किडीचा जर प्रादुर्भाव आपल्या ऊस पिकामध्ये वाढला तर जसं हे रसशोषण करून आपल्या ऊस पिकाचं पानं पंक्चर करून जे आहे ते त्या ठिकाणी रसशोषण करतं. याच्यामुळं जे आहे ते आपल्या ऊस पिकाचं म्हणजे अन्नद्रव्य जे काही तयार करायचं पानांमधलं जे काही कार्य आहे तर त्याला अडथळे निर्माण होतात आणि त्या ठिकाणी जे आहे ते आपल्या ऊस पिकाचं पुढं म्हणजे उत्पादनामध्ये सुद्धा घट त्या ठिकाणी निर्माण होते. तर ह्या किडीची ETL म्हणजे आर्थिक नुकसान पातळी फार महत्त्वाची आहे. म्हणजे आता एक किडा दिसला म्हणून लगेच फवारणी घ्यायची का, तर तसं नाही आहे ते. म्हणजे तसं आपल्याला करायचं नाही आहे. तर ह्या किडीमध्ये आपण एक 4-5 ठिकाणी जर निरीक्षणं घेतले आणि त्या 4-5 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी पॅचेसमध्ये आपण निरीक्षणं घेतले असताना त्या ठिकाणी जी काही ह्या किडीच्या अशा ज्या काही अवस्था आहेत तर ह्या निमफल अवस्था जे काही समजा त्या ठिकाणी आपल्याला जर एक 3 ते 5 जर निदर्शनास आल्या प्रति पान तर समजून जायचं की त्या ठिकाणी आपलं आता नुकसान जे आहे ते होणार आहे. आणि मग अशा वेळेस जे आहे ते आपण उपचारात्मक जे आहे ते व्यवस्थापनाच्या उपाययोजना करायच्यात. मग त्याच्यामध्ये निओनिकोटिनॉइड ग्रुपमधले जे आहे काही कीटकनाशकं जे आहेत जे लेबल क्लेम आहेत तर त्यांचा आपण जे आहे ते त्या ठिकाणी एकतर ठिबकच्या माध्यमातून किंवा आता ऊस पडलेले आहेत काही ठिकाणी तर तशा ठिकाणी जे आहे ते आपल्याला थेट ड्रोनचा जो आहे तो वापर करून फवारणी जी आहे ते करणं आंतरप्रवाही निओनिकोटिनॉइड ग्रुपमधल्या कीटकनाशकाची करणं गरजेचं आहे. सोबतच याच्यात एक आहे की प्रतिपान एक मास जर म्हणजे असं पानाच्या खाली असं कापसाळ अशी हे असते आणि त्याच्या खाली अंडी दिलेली असतात तर असे पण जे काही आपल्याला अंडी पुंज दिसत आहेत तर ते सुद्धा आपण त्या ठिकाणी जे आहे ते नष्ट करावे, जेणेकरून हे जे काही कीटक आहेत तर त्याची जी काही अंडी असतात त्याच्यातच त्याला आपल्याला ते कंट्रोल करता येईल. हळूहळू आता ह्याचं जे आहे ते रूपांतरण हळूहळू हे कात टाकीत असतं आणि हे कात टाकून जे आहे ते पुढं ह्याचं रूपांतर जे आहे ते प्रौढामध्ये जे आहे ते होतं आणि मग आपल्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये असे विटकरी रंगाचे कीटक आपल्या ऊसामध्ये ते दिसतात. गेल्या वर्षीसुद्धा आपल्या इकडं त्याचा प्रादुर्भाव जास्त मोठ्या प्रमाणामध्ये परळी तालुक्यामध्ये आचार्य टाकळी असेल किंवा या कवडगाव गुडा साबळा ह्या सगळ्या गावामध्ये आपल्याला त्या ठिकाणी निदर्शनास आलेला. तर हा कीटक आपल्या ऊसासाठी जे आहे ते रसशोषण करून आपल्या ऊसाचं नुकसान करतो. तर त्या अनुषंगानं ज्या ठिकाणी आउटब्रेक जास्त आहे त्या ठिकाणी जे आहे ते आपण सुचवल्याप्रमाणे जे आहे ते उपाययोजना आपण कराव्यात.